एकीकडे मनसेनं मुजोर अमराठी रिक्षा आणि टॅक्सी चालकांविरोधात कठोर भूमिका जरी घेतलेली असली तरी मुख्यमंत्री फडणवीसांनी मात्र सौम्य आणि समजुतीची भूमिका घेतल्याचं पाहायला मिळतंय. आम्ही भाषेच्या आधारावर कुणावरही अन्याय केलेला नाही, कुणाचं लायसन्स रद्द केलेलं नाही. सरकारनं मराठी शिकण्याची संधी दिलेली आहे. मराठी शिकायला आणखी मुदत हवी असेल तर ती सुद्धा देऊ असं सुद्धा मुख्यमंत्री म्हणतात. कोणाचाही लायसन्स रद्द केलेला नाही, संधीच दिलेली आहे. मला असं वाटतं की अपेक्षा ठेवणं की बाबा महाराष्ट्रामध्ये तुम्ही मराठी शिका हे गैर नाही, पण एवढं मात्र सांगतो आमचं सरकार कोणावर अन्याय होऊ देणार नाही. आणि जर त्यांना असं वाटत असेल की आम्हाला अजून संधी पाहिजे, आम्हाला अजून वेळ पाहिजे, तर त्यांना वेळही वाढवून द्यायला सरकार तयार आहे. सरकारचा कुठलाही त्याच्यामध्ये असा विषय नाही की कोणावर अन्याय करायचा आहे. जुजबी बोलता आलं पाहिजे एवढाच आग्रह या ठिकाणी केला आहे. लालबागचा राजा गणेशोत्सव मंडळांचं भुलेश्वरचा राजा गणेशोत्सव मंडळांवरचं वडिलकीचं छत्र आणि त्यात भुलेश्वरचा राजा गणेशोत्सव मंडळाची गणेश मूर्ती दुर्घटनाग्रस्त होऊन 2 गणेश भक्तांच्या दुर्दैवी मृत्यूमुळे मंडळावर शोककळा पसरलेली आहे. भुलेश्वरचा राजा गणेशोत्सव मंडळाला लालबागचा राजा गणेशोत्सव मंडळातर्फे 11 लाख रुपयांचा मदत निधी दिला गेलेला आहे. तर भुलेश्वरचा राजा गणेशोत्सव मंडळाचे दिवंगत सचिव संकेत नेवाशे आणि ब्रिजेश जोशी यांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 5 लाख रुपयांची मदत लालबागचा राजा गणेशोत्सव मंडळानं जाहीर केलेली आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.